नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून जे कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती बँकाकडून समित्या घेत आहेत. परंतु याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की कर्जमाफी तर होणार आहे. 30 जूनच्या अगोदर कर्जमाफीबाबत राज्य शासनाने शब्द दिलेला आहे आणि 30 जूनच्या अगोदर त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या हालचालीहून स्पष्ट समजतंय की कर्जमाफीबाबत सरकार पावलं उचलतंय आणि निश्चित कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे, यात वाद नाही. परंतु जो सर्वात मोठा प्रश्न आहे, थकबाकीदार आणि रेग्युलर, हे दोन जे असे पॉईंट आहेत की राज्य शासनानं माहिती मागवताना थकबाकीदाराचीही मागवली आहे आणि रेग्युलरचीही मागवली आहे. आता थकबाकीदारची माहिती मागविल्यानंतर प्रत्येकांना साहजिकच प्रश्न आहे की थकबाकीदार असल्यामुळे तो कर्जमाफीत बसेल, त्याची कर्जमाफी केली जाईल. मग राज्य सरकारकडून रेग्युलरवाल्याची माहिती का मागवली जात आहे, हाही प्रश्न शेतकऱ्यांना आहे. कारण सरकारने असं स्पष्ट केलेलं नाही की आम्ही कर्जमाफी सर्वांचीच करणार आहोत, सरसकट करणार आहोत. अशा काही गोष्टी त्यांच्याकडून जरी बाहेर आलेल्या नसल्या तर त्यांनी माहिती गोळा करत असताना सर्वांचीच माहिती गोळा करत आहेत. हा मोठा प्रश्न आहे. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न असा आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात, जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना असा एक प्रश्न आहे की आपण जरी रेग्युलर आहोत, मग रेग्युलरवाल्याला प्रोत्साहन मिळेल का कर्जमाफी मिळेल, या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. तो फक्त रेग्युलर कर्ज भरणारा, नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ह्याच्या अगोदरही भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत. कर्जमाफी होईल तेव्हा सरकारला कर्जमाफी करावीच लागेल, नियमित कर्जदाराची, रेग्युलर शेतकऱ्यांची. कारण RBIच्या जी नियमावली आहे त्या RBIच्या नियमावलीमध्ये स्पष्ट आहे की जितकी कर्जमाफी तुम्ही थकबाकीदार शेतकऱ्यांची करत आहात, ती तेवढीच कर्जमाफी ही रेग्युलर शेतकऱ्यांची तुम्हाला करावीच लागेल, असा त्याच्यात नियम आहे. मग या नियमाचं पालन राज्य सरकार करेल का? या नियमाची अंमलबजावणी होईल का? कोणत्या टप्प्यामध्ये त्या नियम लागू केला जातो? मग त्या नियमामध्ये प्रोत्साहनचा विषय RBIच्या नियमात नाही आहे. कारण त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, दुसरा का तिसराच नियम आहे की जितकी कर्जमाफी थकबाकीदाराची करताय तेवढीच कर्जमाफी ही चालूवाल्याचीही करावी लागेल. परंतु शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला नेमकं कधी समजणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर. जे थकबाकीदाराची माहिती मागवली जाते आहे, त्याच्यानंतर रेग्युलरवाल्याची कर्जाबाबतची माहिती मागवली जाते आहे. यातून काय समजायचं, शेतकऱ्यांना नेमकं कसं समजायचं की आपली माहिती गेली आहे याचा अर्थ आपली कर्जमाफी होणार आहे का प्रोत्साहन मिळणार आहे? थकबाकीदाराचा तर प्रोत्साहनचा विषय नाही, थकबाकीदाराला कर्जमाफी मिळणारच. परंतु ज्यांची रेग्युलर कर्ज आहेत, अशा शेतकऱ्यांना जी माहिती राज्य शासन बँकाकडून घेत आहे, ती कशा पद्धतीने घेत आहे, थोडं लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. कारण जो रेग्युलर शेतकरी आहे, तो शेतकरी नेमकं किती दिवसापासून कर्ज काढतोय आणि किती वेळा तो कर्जाची फिरवाफिरवी केलेली आहे, हे मुख्य पाहिलं जात आहे. मग हे नेमकं कशासाठी पाहिलं जात आहे? ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलंय एकदाच आणि लगेच त्याने त्याचं 5 वर्ष तो थकीत ठेवला, बाकीचे शेतकरी माफीत सापडले. मग तुम्ही ज्या शेतकऱ्यांची रेग्युलर आहे आणि त्या शेतकऱ्याची तुम्ही किती वेळा काढलं, किती वेळा फिरवाफिरवी केलं, मग ह्याला न्याय वेगळा देणार आहात का? तर शेतकरी मित्रांनो, या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. कारण थकबाकीदाराची माहिती मागवताना सरकार फक्त त्यांची थकबाकीदार आहे, केव्हापासून थकबाकीदार आहे, कितीदा उचलले ह्याचं विषय नाही. ज्या शेतकऱ्यानं
फिरवाफिरवी केली आहे, नियमित परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती अगोदरची माहिती घेतली जाते आहे. ह्याच्यातून हे स्पष्ट होतं आहे की सरकार नेमकं या शेतकऱ्यांना कितीदा फिरवाफिरवी केली आहे, कितीदा कर्ज उचललं आणि कितीदा भरलं हे पाहिलं जात आहे. मग आता नेमकं आपल्याला कधी समजणार की थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि रेग्युलरवाल्यांचीही होणार आहे, असं स्पष्टपणे राज्य सरकारनं जरी सांगितलं नसलं तर घेतलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला कधी माहीत होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला 10 एप्रिलपर्यंत माहिती होणार आहे. कारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एप्रिलच्या 10 तारखेला ही सर्व जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती ही समितीमार्फत सरकारला सुपूर्द केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे समजणार आहे की थकबाकीदाराचीही कर्जमाफी होणार आहे व रेग्युलरवाल्याचीही कर्जमाफी होणार आहे. कारण आपल्या सध्या जर पाहिलं गेलं, कारण थकबाकीदार हा कर्जमाफीत बसतोच, मग रेग्युलरबाबत कुठला निर्णय घेणार आहे? कारण रेग्युलरबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्याजवळ 2 ते 3 ऑप्शन आहेत. एक पहिला ऑप्शन म्हणजे त्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देणे, दुसरं ऑप्शन त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून प्रोत्साहन देणे, हाही ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्याचं आपण सांगितलेलं होतं की OTS पद्धतीने जर शासनाने निर्णय घेतला, OTS पद्धतीने त्या शेतकऱ्याचं संपूर्ण व्याज बँकामार्फत सरकार माफ करून घेणार, उर्वरित कर्ज राज्य सरकार भरणार आणि नवीन पीक कर्ज देणार. मग कोणी जरी पाहिलं तर सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा राज्य सरकारकडून दिला जाऊ शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले, नियमितपणे उचल केली आहे आणि फेड केली आहे, अशा शेतकऱ्याबाबत 10 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागेल आणि त्यावेळेसच आपल्याला समजणार की जे नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे की रेग्युलरवाल्यासारखा प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मुख्यत्व करून जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये राज्य सरकार रेग्युलरवाल्याची माहिती घेतं आहे, ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता काही जण म्हणत असतील रेग्युलरवाल्याची माहिती घेतली जात आहे, ते कर्जमाफी ज्यांची होणार नाही आहे, प्रोत्साहन दिलं जाईल. अजून कुठलीही गोष्ट स्पष्ट नाही. कारण राज्य सरकार त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे की प्रोत्साहन देणार आहे ही वेळ आल्यावर कळणार आहे आणि त्या वेळेसाठी आपल्याला 10 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होण्याची चान्सेस आहेत आणि प्रोत्साहन मिळण्याचेही चान्सेस आहेत. त्यामुळं प्रतीक्षा करा. 10 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा अहवाल राज्य सरकारला जाईल आणि त्यावेळेस राज्य सरकारकडून नेमका जो शेतकरी फिरवाफिरवी करतो, जो शेतकरी नियमित कर्ज भरतोय, जो शेतकरी रेग्युलर आहे, अशा शेतकऱ्यांना माफी मिळणार की प्रोत्साहन मिळणार हे 10 एप्रिलच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना समजणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं रेग्युलर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारमार्फत सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जरी गोळा करत असली तरी जिल्हा मध्यवर्ती ज्या बँकेचे खाते आहेत, कर्ज आहेत, अशा थकीत व रेग्युलर शेतकऱ्यांनी तात्काळ आपले डॉक्युमेंट जमा करा, तरच तुमची पुढची प्रोसेस कर्जमाफीविषयी होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.